विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका अर्थात मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाला आता मोठा दिलासा मिळालाय। प्रकल्पाच्या मार्गातील वन जमिनीचा अडथळा दूर करण्यासाठी महसूल विभागाने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चंडीगाव येथील 30 हेक्टर शासकीय जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने या प्रकल्पाला निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे। MSRDC मार्फत उभारला जाणारा हा कॉरिडॉर पालघर जिल्ह्यातील नवघर ते रायगड जिल्ह्यातील उरणमधील चिरनेरपर्यंत सुमारे 80 किलोमीटर लांबीचा असणार आहे। या मार्गासाठी आवश्यक असलेल्या वन मंजुरीसाठी पर्यायी जमीन देणे बंधनकारक होते। त्यानुसार चंडीगाव येथील 30 हेक्टर जमीन पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या निर्णयामुळे प्रकल्पाच्या वन मंजुरीतील सर्वात मोठा अडथळा दूर झाला असून आता कामाला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे। हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर पालघर आणि रायगड जिल्हे थेट जोडले जाणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। तसेच प्रवासाचा वेळ वाचून दळणवळण अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। दरम्यान शासनाने या मंजुरीसोबत काही अटीही घातल्या आहेत। त्यानुसार MSRDCला ही जमीन 3 महिन्यांच्या आत वन विभागाकडे सुपूर्द करावी लागणार असून तिचा वापर केवळ मंजूर प्रकल्पासाठीच करता येणार आहे। शासनाच्या परवानगीशिवाय जमीन हस्तांतरित किंवा गहाण ठेवता येणार नाही अशी स्पष्ट अटही घालण्यात आली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, विरार।